गाइज वेलकम बॅक टू माय दिसनी व्लॉग्स जान्हवीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण चाललोय मार्लेश्वरला सगळे। तर फ्रेंड्स, आता आपण फायनली पोहोचलो आहे मार्लेश्वरला आणि हे आहे मार्लेश्वरचं मेन एंट्रन्स गेट आणि आता आपण एंट्री करतोय। आता आपण आलो श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ आणि आता आपण जाऊया वरती दर्शनाला आणि तुम्हाला आता मी आपले फॅमिली मेंबर्स दाखवते। काय जे बघा आम्ही सगळे आले, तुम्ही बघू शकता काव्यावर ब्लॉग काढते। इकडे आपण चाललोय तिकडे शिड्या चढायच्या। अर्धेहून जास्त जण पुढे गेलेत। नाही हा बा मंकी बघ, मंकी छोटीशा बाबाची मम्मा कुठे गेली विचार। इथे 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 हॅलो मम्मा कुठे? बाबू तो आहे। तुझी मम्मा तिकडे सांग। मस्ती करू नको सांग। मम्मा कुठे तुझी? मम्मा मारेल। छान होता ना मंकी। तिकडे एवढे असे डोंगर वगैरे आहेत ना, तर आम्ही शिड्या चढून थकलो ना, आम्ही विचार केला आता आपण पिऊया कोकम सरबत वगैरे असं सरबत आहेत ना इकडे। आणि इकडे आम्ही सगळे लाईनीत बसलोय, बनवतात लिंबू सरबत आमच्या सगळ्यांसाठी। तिला रेड कलर पाहिजे। कोणता कलर पाहिजे? त्यात आम्ही पितो लिंबू सरबत आणि ही खूप रिफ्रेशिंग आहे। खूप मस्त आहे, सगळे लाईनीत आहेत, बसलेत, खूप छान आहे। आम्ही एवढंच चाललोय आणि ते काका बोलले 200 पायऱ्या चाललो। बघा सगळे चालतात। तर आता आम्ही दर्शनासाठी वरती चाललोय आणि इकडे 530 पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या कड्याहून ना खूप सारी अशी दुकानं वगैरे आहेत आणि हे सगळं डोंगरावरती आहे। दक्ष हाय कर। पोचलोय मंदिरात, तुम्ही बघू शकता। आपण चाललोय गुफेमध्ये। चला तर आता आम्ही आलोय दर्शनासाठी आतमध्ये आणि आतमध्ये पूर्ण काळोख आहे आणि हे मंदिर गुफेमध्ये आहे आणि इकडे दिव्यांच्या प्रकाशात देवांना ठेवलंय आणि बघा इकडे पूजा वगैरे करतायत सगळे आणि हे इकडे पिंड वगैरे आहे।
तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आम्ही बाहेर आलो आणि बाहेर खूप मस्त व्ह्यू आहे आणि एकदम सुंदर वातावरण वगैरे झालं आहे. ते तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. आणि इतका छान व्ह्यू आम्ही सगळे एन्जॉय करतोय. आणि आम्ही इथे काही फोटोज क्लिक केलेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते, तर ते तुम्ही बघा. आपल्या ट्रिपमध्ये 2 मेंबर वाढलेत, म्हणजे मामा आणि मामी सुद्धा आलेत. मामी हॅलो, मला घामाला आणि हाय मामा, हाय कर. आता आपण निघूया घरी जायला आणि इकडे गावाचा आपण ब्लॉग काढून अर्धा झालेला आहे. तर आता आम्ही आलो दर्शन घेऊन खाली आणि घरी निघायच्या आधी मी विचार केला की थोडं पेटपूजा वगैरे करून घेऊ, म्हणून आम्ही खाली एका जवळच्याच हॉटेलमध्ये जेवायला आलो आणि इकडे थांबलो थोड्या वेळ जेवणासाठी. आता आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आहे आणि आम्ही जेवणाची वाट बघत होतो. तितक्यात खूप सारी माकडं आली आणि इकडे काव्या सगळे व्हिडिओ काढतात माकडांचे. तरी ते आपली ऑर्डर आली नाही आणि ऑर्डरमध्ये आपण मागवलं होतं इकडचं स्पेशल पिठलं भाकर. आता आम्ही ते एन्जॉय करतो आणि मस्तपैकी खाऊन घेतो. मग मी तुम्हाला भेटते, सो स्टे ट्यून विथ मी. आणि इकडे हे लोक जेवायला बसलेत बघा. तुम्ही बघू शकता हे हॉटेलच्या बाहेर आहे ना नदी आहे, त्याचा व्ह्यू आहे. ते तुम्हाला मी नीट नाही दाखवू शकत कारण इकडे जाळी वगैरे बसवले, माकडे वगैरे येतात म्हणून. पण हे बघा, बघू शकता काय भारी आहे पाणी. आता व्हिडिओमध्ये कसं वेगळं दिसलं तरी हां हाय खूप भारी. खाली बघून चाल. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे संगमेश्वरला परत आपल्या घरासाठी. तर आता आपण पोचले घरी आणि आज आपल्याला परत मुंबईसाठी निघायचं आहे. आणि इकडे एवढा मुसळधार पाऊस पडतोय की आता आपल्याला लगेच निघता येणार नाही. तर थोड्या वेळ वाट बघूयात पाऊस थांबण्याची आणि मग आम्ही निघणार आहोत मुंबईसाठी परत. सो फायनली आता पाऊस थांबला आहे आणि आम्ही निघालो आहे मुंबईसाठी. सो तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा
आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करते. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय.